आज आपण जिताळा मच्छी फ्राय कशी करायची ते पाहूया. तर मच्छी पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर हळद पावडर, जिरा पावडर, धना पावडर, मसाला टाकायचा आहे. ठेचलेलं लसूण टाकायचं आहे आणि लसूण थोडा जास्त वापरायचा आहे. चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे. सुकं खोबरं मी भाजून घेतलं गॅसवर. त्याच्यानंतर बारीक तुकडे करून मिक्सरमध्ये वाटलं आहे. 2 ते 3 चमचेच टाकायचं आहे. खूप जास्त वापरायचं नाही खोबरं. कोकम, आगळ किंवा कोकमाचा रस टाकायचा आहे 2 चमचे. आता हे छानपैकी चांगलं मसाला आहे ना मच्छीला लागला पाहिजे. ह्या पद्धतीने लावून घ्यायचं आहे. लागलं तर थोडंसं पाणी टाकायचं आहे. खूप जास्त पाणी वापरायचं नाही. आणि 15 मिनटं ते अर्धा तास आपल्याला मुरत ठेवायचं आहे. त्याच्यानंतर फ्राय करून घ्यायचं आहे. तर सगळ्या तुकड्या आधी ठेवून घ्यायच्या आणि तवा आहे ना खूप जास्त तापवायचा नाही आणि खूप कमी पण तापवायचा नाही, नाहीतर मग मसाला आहे ना सगळा चिटकून बसेल. प्रमाणात तापवायचा आहे. आणि तेल टाकून दोन्ही बाजूनी 15 ते 20 मिनटं चांगली मच्छी फ्राय करून घ्यायची आणि खूप टेस्टी लागते ही मच्छी.